तिथे एक असं हे येईल बघ ऑडिओ मिक्सर. मी तुझा पण आवाज ऍड करतो याच्यामध्ये. मला जर तुझा आवाज ऍड करायचा असेल तर मी जाईल ते तुझा जो साऊंड आहे तो आउटपुट मधून येईल ना. सिस्टम साऊंड कुठून येत आहे? सिस्टम साऊंड स्पीकर मधून. चलो बढिया. आता बोल तू काहीतरी. स्पीकर म्हणजे आपण आता तो जो ह्याचं दाखवतोय माईकचा आलाय. हेडफोन लावले आहेत. हेडफोन इनपुटसाठी चूज केला, तर आउटपुटसाठी पण हेडफोन चूज करायचा का? हा म्हणजे सिस्टमचा साऊंड कशामध्ये येईल? आता सध्या तू जर गाणे वाजवशील तर कशामध्ये वाजतील? स्पीकर तर याच्यात वाजेल. हेडफोनमध्ये ऐकू तर येणारच म्हणा स्पीकरमधलं. ते महत्वाचं आहे. बाहेर समजा तू हेडफोन लावणार आणि बाहेर नाही वाजणार ना, तो हेडफोन कानातच वाजेल. हां. तर तो आउटपुट राहील. पहा आता मी म्हणजे काय केलं. गेमचा आवाज मला रेकॉर्ड करायचा आहे, तर हेडफोनवाला चूज करावा लागेल. राईट. पहा आता एक सीन बनवला आपण इथे हं. प्रोफाईल मध्ये. त्याच्यानंतर इथे एक सीनचा कलेक्शन म्हणून टेस्ट म्हणून टाकला. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी एक नवीन बाय डिफॉल्ट सीन बनला. याला पण नाव देऊ शकतो काहीतरी. तर हे नंतर सांगतो. त्याच्यानंतर फॉर रेकॉर्डिंग साठी आपण काय काय केलं? सगळ्यात आधी कॅमेरा घेतला. कॅमेऱ्यासाठी आपण काय केलं? याला खाली घेतो. ठीक आहे. कॅमेऱ्यासाठी आपण एक कॅमो नावाचं सॉफ्टवेअरनं मी त्याला हे केलं. म्हणजे आता सेट नाही केला कॅमेरा. जस्ट इनपुट घेतला किंवा मी दिसत आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर इनपुट साऊंडसाठी मी याला नाव माईक करतो. ठीक आहे. तर लक्षात येईल किंवा माझा माईक आहे हा चालू आहे. याचं ते मिक्सर हां. आणि सिस्टम साऊंड म्हणजे जो आउटपुट आहे, जो तुझा साऊंड किंवा त्यांना गेमिंगचा साऊंड जो राहील, तो साऊंड याच्यामध्ये येईल. आता सपोज तुझ्यासोबत मी BGMI खेळत आहे. मी जर बोलत आहे हं. आणि तू जर बोलत आहे, तर तुझा आवाजच नाही आला तर मग काय फायदा नाही. समजा गेम प्लेमध्ये. है हां. ना? माहीत हां, नाही तर तू पडणार. बोलत आहे तर त्याचा मिक्सर इथे दिसत आहे. ठीक आहे. हं. आता एक राहिला डिस्प्ले कॅप्चर. आता इथं मी पूर्ण एंटायर सीन दाखवण्यासाठी मी इथं डिस्प्ले कॅप्चर सुरू करून दिला आहे. डिस्प्ले कॅप्चरनं काय होते बेसिकली, की तू एंटायर स्क्रीन रेकॉर्ड करू शकते. म्हणजे इकडे याच्यात डिस्प्ले कॅप्चर जे आहे ना, अबे ते जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। नाही रिमूव्ह कर आणि परत टाक. ठीक आहे. हे झालं. आता त्याच्यात मी करतो हं. डिस्प्ले कॅप्चर. ज्यामध्ये मी हे ऑटोमॅटिक राहू दे आणि इथे कोणता कॅमेरा सिलेक्ट करायचा आहे. आता मी हा सिलेक्ट करेल तर तुझी हे येईल बघ. मी जर हा सिलेक्ट करेल तर माझी हे म्हणजे मॉनिटरची स्क्रीन येईल. इथे हे तुला सगळं दिसत आहे. आता वरती गेला, याला खाली करतो. आणखी कॅमेरा पण आहे. हमेशा जे मेन लेआउट आहे, समजा जे छोटे-छोटे लेआउट आहे ते वरती असले पाहिजे आणि सगळ्यात जी गेमची किंवा काहीची लेआउट आहे ती सगळ्यात खाली असली पाहिजे. नाहीतर मग काय होईल, हे वरती आहे. हे बघ ऑर्डर वरती आहे ना, माझा कॅमेरा गायब झाला. अच्छा ऑर्डरनुसार ते बरोबर दिसणार तिथं. हां. आता हं. आपण स्टार्ट करू इथून. इथून हं. स्टार्ट करू. हे समजलं एवढं? हं. हां. आता इथून स्टार्ट करायसाठी काय करू शकतो आपण? सगळ्यात आधी याला बनवतो मी. माझ्याजवळ समजा 2-3 हे आहेत. मी सध्या लाईव्ह पर्पजनं सांगत आहे तुला, की बा मला लाईव्ह जाण्यासाठी माझा लेआउट कसा असला पाहिजे. त्याच्यानंतर तुला रेकॉर्डिंगचं सांगतो. इफ मी याला करेल तर याला मी काय करेल, लेट्स सपोज एक याला असंच राहू देतो. याला करेल एक स्टार्ट किंवा स्टार्ट. Close till I get up. Time is barely on our side. ठीक आहे. हा माईक आला. त्याच्यामध्ये आउटपुट पण लागेल. तर आउटपुटसाठी मी आता बघा मी किती फास्ट करतो आहे ना. आता हं. मला इथे मी काय करतो, हे जे माईक आहेत ना सगळ्या सेक्शनमध्ये. इथे आवाजच येत नाही माझा. इथे इथे आवाजच गायब आहेत माझे. आता सगळ्या ठिकाणी आवाज येईल. म्हणजे रेकॉर्डिंगमध्ये आवाज गायब नाही झाला पाहिजे. आता गप्प गोष्टी आहे. याच्यामध्ये मला माझा फेस कॅम ॲड करायचा आहे. तर मी जाईल व्हिडिओ कॅप्चरमध्ये एक्झिस्टिंग वाला कॅम पकडेल आणि येईल. आता मी इथे याला सेट करतो. आता बघ हा आहे इथे. बरोबर? आता मला हा हं. लोगो पहिले काढायचा आहे. मी काय करेल अल्ट दाबेल. अल्ट दाबल्याने काय होईल, हा क्रॉप होईल. हे बघ. हां. हं. अल्ट दाबशील तर साईज तुझं आपल्यानुसार सेट होते ऑल. म्हणजे तुला जेवढं क्रॉप करायचं तेवढं करू शकते. हे बघ एवढं पाहिजे असं समजा. हा व्हर्टिकल आहे. बहुत जास्त व्हर्टिकल आहे हा. हद से ज्यादा हं. व्हर्टिकल आहे. आला व्हर्टिकलमध्ये. त्याच्यात जेवढी त्याची साईज आहे, जेवढी त्याची चादर आहे तेवढे पाय पसरव म्हणते. इथून असा पद्धतशीर करायचा. म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा. बघा आता जमला का नाही? हं. आता फक्त विषय काय आहे माहिती आहे? ग्रीन स्क्रीन येऊन राहिली याच्यामध्ये. आता मला ग्रीन स्क्रीन पण काढायची आहे. आता माझ्याजवळ तर ग्रीन स्क्रीन आहे. मी ग्रीन स्क्रीन काढू शकतो. माझ्याजवळ 2 ऑप्शन आहेत. आयदर मी याच्यामध्ये क्रोमा की वापरणार. OBSमध्ये ऑप्शन आहे NVIDIAचं. तुझ्या ह्याच्यात नसेल तर तू क्रोमा कीनं करू शकते काम. आता हा कॅमो आहे. याच्यात जाईल आणि याला इथे फिल्टर लावेल. दिसते क्रोमा की. दिसला? इथे जाईल. हां. ग्रीन स्क्रीन पकडली. बघ हे ब्लॅक झाला. आता याच्यामध्ये मला त्याची ॲक्युरसी सिलेक्ट करा. मी तर बरोबर दिसत आहे. आता माझ्या आउटरमध्ये थोडं
ग्रीनिश येऊन राहिलं. आता त्याचा प्रॉब्लेम असा आहे कारण की माझी लाईट एवढी परफेक्ट नाही आहे त्याच्यानं ते थोडासा फरक दिसत आहे. पण ठीक आहे आपण त्याला थोडंफार ॲक्युरेट करू शकतो आणि एवढ्या छोट्या स्क्रीनमध्ये आपल्याला ओळखू पण येत नाही. ठीक आहे. एवढं ठीक आहे. आता बघ गेलो पूर्ण मागची स्क्रीन गेली. साला हे काय येतं रे माहित नाही मध्येच? पडत. बरं ठीक आहे समजला ना तुला विषय? हा हा. असा विषय आहे की मी इथं स्क्रीन काढली आणि मी फक्त माझा बॅकग्राऊंड आता बॅकग्राऊंडमध्ये ते आहे म्हणून ते दिलं. तिथं मी काय करू शकतो? आता मी याच्यासाठी मला समजा हे गायब करायचं आहे आणि माझ्या मागून काहीतरी असा खतरनाक सेक्सीवाला अजून काहीतरी ॲनिमेशन टाकायचं आहे, इमेज वगैरे टाकायची आहे. मी काय करेल? मी ग्रुप बनवेल एक. कॅमेरा. ठीक आहे. कॅमेरामध्ये आलो तर याच्यामध्ये सगळ्यात आधी कॅमो टाकेल. आला? हे बघ ग्रुपमध्ये. ग्रुपही करू शकतो याच्यात. तर याच्यात मी आणखी एक ॲड करेल सोर्स इमेजचा म्हणजेच हां, इमेज. याच्यामध्ये बॅकग्राऊंड करेल. बीजी कोणता तरी बीजी लावायचा आहे कारण की मला तो टेक्स्ट आवडत नाही आहे किंवा असा स्टुडिओ लाईट किंवा काहीतरी असा इमेज मी टाकू शकतो. मला असं वाटलं पाहिजे का बढिया दिसलं पाहिजे मी. हा बीजी याच्यामध्ये जा बॅकग्राऊंडच्या मागे. असं काहीतरी लावलं मी ना. आता हे ॲक्युरेट नाही लागलं एवढं, पण समजून जा आता काहीतरी लावलं. ते तू तुझ्या हिशोबानं ॲडजस्ट करू शकते. आता हे मस्तपैकी म्हणा मी हे लावून दिलं. इथे मला लाईव्ह चॅट दाखवायची आहे. लाईव्ह चॅट कशी असते? आता मी YouTubeवर गेलो. आपली जर असेल तर तो YouTubeचं लॉग इन वगैरे मागते किंवा मग दुसऱ्या याच्यावरून ओपन करून ती लाईव्ह चॅट आपण इथे टाकू शकतो. एक ऑप्शन आहे इथे ब्राउझर. इथे काय करतो? लाईव्ह चॅट. इथे मी ती लिंक टाकतो आणि ओके करतो. आला का? व्यवस्थित. याला समजा मी आता मला इंटरॅक्ट करायचं आहे तर असं इथे इंटरॅक्टचं ऑप्शन आहे. आता इथं टॉप चॅटच दाखवत आहे. ऑल चॅट नाही दाखवत आहे. मी इथं क्लिक करेल, ऑल चॅट करेल आणि सोडून देईल. हे झालं. आता हे तू पद्धतशीर क्रॉप करू शकते. हा एरिया दिसला नाही पाहिजे, एवढंच दिसलं पाहिजे असं काहीतरी. याच्यामध्ये तू CSS बी ॲड करू शकते जर समजा स्वतःची असली तर. CSS म्हणजे याचे कलर चेंज करू शकते तू. अभी इसको पद्धतशीर लावला मैंने, अभी देखो कितना बढ़िया दिख रहा है ये सिस्टम. ये चालू है, मैं गप्पा गोष्टी चालू है, इसकी चैट पढ़ रहा हूँ, इसकी चैट पढ़ रहा हूँ, उसको रिप्लाय दे रहा हूँ. मोठे-मोठे स्ट्रीमर राहते, मोठे-मोठे युट्यूबर राहते. ह्या काहीच कोणीच वाचत नाही. कोणते वाचते फक्त सुपर चॅटवाले, ज्याच्यामध्ये पैसे भेटते ते. हे पुरे वाया जातात असे चॅट्स लोकांच्या. आपण ॲज अ स्मॉल युट्यूबर आपल्याजवळ एवढे लोकं नाही राहत ना. आपल्याजवळ इनफ टाईम राहते की एक ना एक चॅट वाचू शकतो. त्याला आपण प्रॉपर रिस्पॉन्स देऊ शकतो. जाऊ दे आता बढिया दिसू राहिलं पहिल्यापेक्षा. हे झालं. गप्पा गोष्टी झाल्या, पॉज झाल्या, एंड झाला. आता सीन मेनवाला सिस्टम. आता या ठिकाणी काय काय करायचं असते? या ठिकाणी समजा मी BGMI खेळत जाऊ इथं अशी ओव्हरले राहते. ते मोबाईल डिव्हाइसेसचे असे इथे. तसं चॅनलचं नाव फडकत राहते. नंतर इथं काहीतरी राहते. इथं आपली छोटीशी वेबकॅम राहते. आता मी काय करतो? डिपेंड करते की गेम प्लेमध्ये कसं आता समजा मी BGMI करू राहिलो तर त्याचा मॅप इथे असते एवढ्यात. आहे की नाही? आणि हा जो एरिया आहे, हा एरिया रिकामा असतो. हा वाला BGMIमध्ये किंवा हा एरिया रिकामा असते. आता मी समजा इथे हा एरिया रिकामा असते मोस्टली BGMIमध्ये. आता मी या जो GTA खेळतो इथे गेम प्ले करतो म्हटलं ना, इथं त्याचा मॅप राहते. मी कुठं चाललो काहीच समजणार नाही लोकांना. इथे या ठिकाणी आणि याच्यामध्ये एवढा मोठा नाही राहत. याच्यामध्ये छोटासा कॅमेरा राहते असा. आता मला इथे काय करावं लागेल, एक मी सीन घेतो ज्याच्यामध्ये मी विंडो कॅप्चर करतो. विंडो आणि डिस्प्ले कॅप्चर समजलं ना? हे पूर्ण डिस्प्ले कॅप्चर करते. हे पूर्ण विंडो कॅप्चर करते. विंडो म्हणजे फक्त एक विंडो. मी इथं 5M घेतो. 5M किंवा GTAसाठी. आता GTA हे माझं सेटअप आहे. मला जर RP करायचे असले तर 5M वरून करतो. हे बघ. दिसलं का हे? हे दिसत आहे. आता मी ते 5M मध्ये जातो. नाही कोणतातरी हा गेम प्ले स्टार्ट केला आहे आणि माझं बडबड सुरू झाला. आता बघ 5M जसं केलं, मी गेलो गायब झालो. काहून झालो गायब? कारण की हा जो कॅमेरा आहे हा वर आला. याला वरती घेतो, खाली घेतो. आलो? पद्धतशीर. जेवढा पाहिजे तेवढा असा क्रॉप केला व्यवस्थित. कलर करेक्शन वगैरे करू शकतो आपण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आहे तेवढा ऑप्शन. हलके-फुलके थोडे बहुत कलर करेक्ट करून देऊ शकतो तुझ्या हिशोबाने. मला काय करायचं आहे, मला इथे गेम प्ले खेळताना सबस्क्रायबर काउंट दाखवायचा आहे लोकांना, की माझे एवढे सबस्क्रायबर झाले ते कसं करणार? मी काय करेल, मी इथे जाईल. आता मी लाईव्ह करताना तुला बहुत जास्त आयडिया आली असेल, की रेकॉर्डिंगमध्ये काहीच नाही एवढं मोठं विशेष. लाईव्हमध्ये समजा एवढ्या गोष्टी करता रेकॉर्डिंग एकदम सिंपल आहे. तर रेकॉर्डिंगमध्ये फक्त एक स्क्रीन आहे, डायरेक्ट रेकॉर्ड करू शकतो. आणखी बाकीचा पार्ट तू कमी जास्त करू शकतो, क्रॉप करू शकते. तुला जेवढ्या पाहिजे तेवढ्याच गोष्टी तू टाकू शकते.
याच्यामध्ये तसं नसते. ह्याच्यामध्ये तुला रिअल टाईममध्ये सर्व गोष्टी कराव्या लागतील. तर लाईव्ह काउंटवर गेलो, इथे ऑप्शन गेलो, इथं कॉपी केलो, सबस्क्राईब आधीच ते, इथं कॉपी केलो आणि मी काय करेल, या ठिकाणी इथे ब्राउझर करेल. ब्राउझरमध्ये करेल मी सब काउंट. सब काउंटमध्ये त्याची हे टाकलो. आता हा हा मागेल मला लॉगिन. बरोबर? आता याचा लॉगिनचा पासवर्ड मला माहितीच नाही आहे. ठीक आहे. असं असं राहते. त्याला असं क्रॉप करून पद्धतशीर फक्त आपण एवढं दाखवतो, हे एवढ्या गोष्टी. समजलं? फर्स्ट टाईम सेटअप करेपर्यंतच थोडा हे आहे. त्याच्यानंतर सर्व होऊन जातं. आता समजा ही एवढी आहे. आता मला एवढं नाही पाहिजे. मला फक्त हे पाहिजे. आता हे मी कन्सिडर करतो की माझी हे आहे, ब्राउझरची विंडो आहे. ठीक आहे. मी अल्ट दाबून याला बरोबर तेवढंच घेतो जेवढं पाहिजे तेवढं. नाही सबस्क्रायबर पण नाही पाहिजे. त्याला कुठे लावतो? इथे लावतो किंवा इथे लावतो किंवा इथे लावतो. मला जेवढं पाहिजे तेवढं तिथे लावतो मी पद्धतशीर. आणि ते सबस्क्रायबर काउंट झाला, इथे हे झालं. आता मला समजा लाईव्ह चॅट बी लागत असेल तर मी काय करेल, मी इथून सरळ-सरळ घेईल ब्राउझर, त्याच्यामध्ये हे लाईव्ह चॅट आहे एक्झिस्टिंग वाली, ही घेऊन गेली इथे. आता तिथे तेवढी दाखवली, मला इथे एवढी नाही दाखवायची. इथे मला एवढीच दाखवायची आहे. 4-5 असे. एवढी अशी एवढ्या ह्याच्यात चालू आहे बा. एका कोपऱ्यात दाखवून देईन अशी. लोकांना वाटते की बा हां, माझा मेसेज आला, माझ्या मेसेजला रिप्लाय देऊन राहिला. कुठे बी लावेल. आता जसं गेमिंगचा विंडो आहे तशा हिशोबानं लावेल त्याला. आता स्ट्रीम कशी करायची आहे ना? तो एक मोठा विषय आहे.